चला आपण काय बघतो आहोत, हॅव हॅज हॅड ना, हो की नाही? आपण बघतो हो सर. कसं वापरायचं, हॅज कसं वापरायचं आणि हॅड कसं वापरायचं. आपण काल पण मला वाटतं बघितलं होतं. ज्या वेळेला हॅव हॅज हॅड यांच्या शेजारी ऍक्शन येते, व्हर्ब येतो, ईडी वाला शब्द येतो, ईएन वाला शब्द येतो, त्यावेळेला त्या शब्दाला आपण म्हणतो लिहिला, लेली, लेले. अतिशय सोपी व्याख्या सांगितली होती मी, काही अवघड नाही. बघा, I have, I had, written this. तुम्ही तिथे हॅव वापरला की हॅड वापरला काही फरक पडत नाही. जर तुम्हाला हॅव आणि हॅडचा अर्थ माहित असला तर संपलं काम, राईट? ओके नाही, पण तुम्हाला हॅव आणि हॅज हॅड यांचा अर्थ माहित पाहिजे. काल पण सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतो. हॅव आणि हॅज यांचा अर्थ काय आदित्य? आहे. आहे. आणि हॅड हा जो एकटाच आहे त्याचा अर्थ काय? होता, होता, होते, होते. होता, होती. काय अडचण नाही ना? काय अडचण नाही ना? नाही. नाही. She has told नाही. me. मी एक अजून गोष्ट सांगितली होती काल. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये 4 शब्द येतील त्यावेळेला त्या पहिल्याला जो कोणी माणूस असेल, व्यक्ती असेल, स्त्री असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, कोणी पण असेल, त्याला जोडून आपण मराठीतून काय शब्द वापरायला पाहिजे? ने किंवा नी म्हणायला पाहिजे. सांगितलं होतं? हो. हो सर. कोणकोणते कोणकोणते 4 शब्द असल्यावर करतो आपण ते? सांगा बरं. हॅव हॅज हॅड हा, डिड. शाबास. हॅव हॅज हॅड डिड. करेक्ट. हॅव, हॅज, हॅड आणि डिड हे 4 कधी पण कोणत्याही वाक्यात कुठेही दिसो, मग तो प्रश्न असो, निगेटिव्ह सेंटेन्स असो, पॉझिटिव्ह सेंटेन्स असो, काही पण असू देत. हा, त्यातला जो 1 नंबरला जो माणूस असेल त्याच्या नावाशेजारी मी म्हणायला पाहिजे. मोठी व्यक्ती असेल तर मी म्हणायला पाहिजे. My father has had given you permission. इथे माझे वडील नाही म्हणायचं आपल्याला. इथे जर हॅव हॅज हॅड काहीतरी आलंय, सरांनी सांगितलंय, इथे ने किंवा नी म्हणायचं. मग माझ्या वडिलांनी म्हणायला पाहिजे. माझ्या वडिलांनी काय झालंय? परमिशन तुम्हाला दिलेली आहे, होती. जो तिसरं रूप आहे ऍक्शनचं त्याला शुद्ध मराठीमधून लेला, लेली, लेले, लेल्या असं म्हणायचं. म्हणजे हा जो गिव्हन आहे, गिव्हन पहिलं रूप असलं देतात किंवा देतो, दुसरं रूप असलं गेव, दिला, दिली, दिले, तिसरं रूप असलं गिव्हन 2 वेळा ल म्हणायचं आहे. दिलेला, दिलेली, दिलेले, दिलेल्या असं 2 वेळा ल म्हणायचं. क्लिअर आहे मुद्दा सगळ्यांना? येस. येस ना? मग जर मी हॅड घेतला, माय फादर हॅड गिव्हन यू परमिशन, काय अर्थ होईल याचा? माझ्या वडिलांनी मला परमिशन दिलेली होती. मला तू आहे ते, मला थोडी तुला. माझ्या वडिलांनी तुम्हाला परमिशन दिलेली आहे. दिली होती ना. हॅड म्हटलं, हॅड म्हणजे होता, होती, होते. पाठ झालं का सगळ्यांचं? कार्तिका? हो. हॅव आणि हॅज म्हणजे आहे, हॅ आणि हॅड म्हणजे होता, होती, होते. अतिशय सोपं असतं इंग्लिश, काही अवघड नाहीये. दिस इज व्हेरी व्हेरी सिम्पल, डोंट वरी एट ऑल. पहिल्या वाक्याचे बघा, वरतून जर गेलो आपण, आय हॅव रिटन दिस,
काय झालं याचा अर्थ? आय हॅव रिटन दिस. मी हे लिहिलेले आहे. मी मी हे ते लिहिले लिहिलेलं आहे. आहे. मी मागे सांगितलं होतं कोणत्याही वाक्याचा अर्थ जर समजून घ्यायचा असला तर काय करायचं? पहिल्यांदा तो माणूस जो कोणी असेल त्याला घ्यायचं, मग शेवटून यायचं. हे झालं, त्याला 2 नंबर द्यायचा ना. मी हे नंतर इकडे आलो परत, याला काय म्हणतो आपण रिटर्नला? लिहिलेले. लिहिलेलं. लिहिलेले. लिहिलेले. हा, मग मी हे लिहिलेले इकडे जर येऊन थांबला तर काय होईल? आहे. आहे. आणि जर खालून गेले इकडून, मी हे लिहिलेले होते. होते. हे लिहिलेले होते. काय लक्षात ठेवा, हे बऱ्याच जणांना कळत नाही. खूप चांगल्या इंग्लिशच्या अभ्यासकांना हे कळत नाही, म्हणून समजून घ्या. अजून या प्रत्येकाला आपण नॉट लावू शकतो. नॉट प्रत्येकाला नॉट लावू शकतो. निगेटिव्ह करता आलं पाहिजे. नॉट लावला आपण, आमच्या शेजारीच नॉट लावायचा. नॉट नेहमी हेल्पिंग वर्ब शेजारीच असतो. नोट करून ठेवा. नॉट नेहमी हेल्पिंग वर्ब शेजारीच असतो. काय लक्षात? हेल्पिंग वर्ब येतात ना दिला ना. am, is, are, was, were, do, does, did, have, has, had, shall, should, will, would, can, could, may, might, must, है ना. त्यांना चिटकूनच असतो. काही जणांना भविष्यकाळ वापरताना, मॉडेल ऑक्झिलरी वापरताना चुकतात. विल बी नॉट, कॅन बी नॉट असं करतात. तसं नाही करायचं. विल आहे ना, तिथे नॉट वापरा. विल नॉट मग बी म्हणा. कॅन नॉट मग बी म्हणा. शॅल नॉट मग बी म्हणा. शुड नॉट मग बी म्हणा. इथे पण हॅड आहे ना, हॅड नॉट. हॅव आहे ना, हॅव नॉट असं म्हणायचं. ती गोष्ट केलेली नाही असं त्याचा अर्थ असणार. सगळ्यांनी वाक्य बनवा आज थोडेसे या प्रकारातले. हा, काय झालं वाक्य? आय हॅव नॉट रिटन दिस असं जर वाक्य घेतलं, जर आपण नॉट टाकला मध्ये, आता वाक्याचा अर्थ काय होईल? मी ते मी लिहिलेले हे लिहिलेलं नाही. करेक्ट. ते नाही म्हणता येणार याला, हे म्हणावं लागेल. लिहिलेले. हे, कारण धिस आहे, दॅट नाहीये ना. मी हे लिहिलेलं नाही आहे. नाही. आणि खाली वाक्य आहे आय हॅड नॉट रिटन दिस. काय होईल त्याचा अर्थ? मी हे लिहिलेलं नव्हतं. मी हे लिहिलेलं नव्हतं. नव्हतं. सगळ्यांनी बाजूला लिहून ठेवा. हॅड नॉट म्हणजे नव्हतं. बऱ्याच जणांनंतर वाक्य सांगताना येत नाही ते. या बाजूला हॅड नॉट एकत्र आला, इथे V3 आला, याचा अर्थ नव्हते. इकडे काय केलेलं नव्हतं, ते लिहिले नव्हते. मी असे म्हटलेले नव्हते. मी सांगितलेले नव्हते. मी विचारले नव्हते असं म्हटलं तरी एकदा ल म्हटलं तरी चालतंय, परंतु तिथे 2 असतात हे लक्षात ठेवा. मी असे विचारलेले नव्हते म्हणजे मी असे विचारले नव्हते. मी असं सांगितलं नव्हतं. आपण बोलताना म्हणतो की नाही बऱ्याच वेळेला, सॉरी मी असं नव्हतं म्हटलं, म्हणतो की नाही आपण धनश्री? सॉरी मी असं म्हटलं नव्हतं. कसं म्हणणार का? धनश्री Sorry, हा, not say this. No. सॉरी आय I have had not not ते said this. Sorry, I had not said this. Not च्या जागेवर तुम्ही शॉर्टकट haven't, hasn't, hadn't असंही म्हणू शकता. परंतु जर तुम्ही नॉट सेपरेट ठेवायला लागला तर तुम्हाला पुढच्या काळामध्ये सोपं जाईल. डोंट वरी. माझ्या वडिलांनी मला परमिशन दिली नव्हती. my father My father माय फादर
Give My father permission. hadn't Hadn't. given permission to me. इथे मी चुकतं. गिवन परमिशन. हा इथे चुकतं आपलं आदित्य की हॅड झाल्यावर ऍक्शनचं तिसरंच फॉर्म वापरायचंय कंपल्सरी. तिसरं काय आहे? हे आहे गिव्हन. Give, नाही रे बाबा, given, गिव्हन रे. थोडस रट्टा मारा ना. given. जर तुमचं पाठ नसेल ना, फक्त गुगल वर जा, क्रियापदाचं पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप टाका. V1 V2 V3 लिस्ट एवढं जरी टाईप केलं नुसतं, V1 V2 V3 लिस्ट एवढं जरी गुगल वर लिहिलं तरी पण 100 200 500 1000 शब्द धडधड समोर येतील. आपल्याला कामच नको करायला काहीच. गुगल कशासाठी दिलंय? म्हटलं तर मी पण पाठवतो रेडीमेड तुम्हाला, पण काय ना, चमच्याने खाऊ घातलं ना, त्या जेवणाची मजा नाही राहत. स्वतः पण शोधलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? येस. Yes. नुसतं फुकटचं भेटायला लागलं त्याची मजा राहत नाही. स्वतः पण कष्ट पडले पाहिजे. जरा शोधा त्याला. गिव्हन, टेकन, स्टोलन, सर स्टॉप्ड, हे सगळं आलं पाहिजे सगळ्यांना. कंपल्सरी आलंच पाहिजेच. हा विषय मी आता जास्त लांबवणार नाहीये. मला हॅव एज हॅड परत दुसऱ्या अँगलने पण सांगायचे. हे मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे, राईट? जेव्हा जेव्हा ऍक्शन असेल, केलेलं आहे, केलं होतं, केलं नव्हतं असं म्हणायचं असेल, त्यावेळेला आपण इकडे हॅव हॅज हॅड हे मध्ये टाकतो. क्लिअर? येस. येस. Yes. पुसू कमी याला, नाहीतर 2 मिनिटं राहू देतो, मग परत बघू. आता बघा, आपण हॅव ची दुसरी एक पद्धत आहे, ती पण समजून घ्या. आता हा हॅव आहे. आपण इतका वेळ जो बघतोय हॅव, हा वाला, हा हॅव हेल्पिंग वर्ब होता. हेल्पिंग वर्ब म्हणजे कोणता? आपण जो पाठ केला 24 लाईन मध्ये, एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, तो जो होता ना हेल्पिंग वर्ब, तो होता हा. सर मला कसं काय कळणार तो हेल्पिंग वर्ब तो होता म्हणून? तो वाक्यात 2 नंबरला असतो. ऍक्टर झाला की लगेच 2 नंबरला, आणि त्याच्या उजव्या बाजूला ऍक्शन असते. दिलीपराव, समजताय का? त्याच्या उजव्या बाजूला ऍक्शन असते, त्याच्या उजव्या बाजूला ऍक्शन असते, त्याच्या उजव्या बाजूला ऍक्शन असते. याच्या उजव्या बाजूला काय आहे? ही ऍक्शन आहे ना. ऍक्शन. म्हणून आता एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, काय की आता ही मेन आहे ना, मेन ऍक्शन आहे नाही, राईट ना, मेन वर्ब, मेन वर्ब आहे ना, त्याला मालक म्हणूया 2 मिनिटापुरतं. मालक, मालक, मालक. आणि हा हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग करणारा म्हणजे मदत करणारा, शेवटी नोकरच झाला की नाही? कार्तिका मदत करतोय प्रत्येक गोष्टीला मदत करतोय, म्हणजे मदतनीस झाला की नाही त्याच्या हाताखालचाच. मेन मालक कोण आहे? रिटर्न आहे. मेन मालक कोण आहे? टोल्ड आहे. मेन मालक कोण आहे? गिव्हन आहे. मग सर हा कोण आहे? हॅव एज हॅड कोण आहे? त्याच्या हाताखालचा नोकर आहे. इथपर्यंत समजलं का? हो. राईट. जेव्हा असं याच्या शेजारी आणखी एक ऍक्शन असते, म्हणजे मेन वर्ब असतं, म्हणजे मालक असतो, त्यावेळेला हा जो हॅव एज हॅड आहे, हा बिचारा त्याच्या हाताखाली नोकर म्हणून काम करतो. त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. त्याला दुसरा काही अर्थ नसतो. त्याला फक्त आहे आणि होता एवढाच अर्थ असतो. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? Oh. येस सर. हा, मी थोडं स्लोली घेतोय, जम्बलिंग नको व्हायला पाहिजे म्हणून, कारण अगोदरच आपण खूप धक्के खाऊन खाऊन इथपर्यंत आलोय. आता हे सेंटेन्स बघा, I have some tension. I have some tension. म्हणजे मला थोडस काय आहे? टेन्शन आहे. की है ना, बरोबर ना? I have some tension चा अर्थ काय झाला? मला थोडं मला काही टेन्शन आहे. मला थोडं टेन्शन आहे. किंवा मी यांचे लिहितो,
I have pain. आणखी एक वाटलं सर. He has everything. We had two sisters. हे सगळे वाक्य समजून घेऊ अगोदर. I have some tension म्हणजे काय? मला थोडं टेन्शन आहे. मला थोडं टेन्शन आहे. नीट समजून घ्या. मला थोडं टेन्शन आहे. इथं I have pain याचा अर्थ काय झालं? माझ्याकडे माझ्याकडे पेन माझ्याकडे पेन आहे. आहे. माझ्याकडे पेन आहे. बरं. काहीच याचा अर्थ काय झाला? He has everything. त्याच्याकडे सर्व काही त्याच्याकडे सर्व काही आहे. सर्व काही आहे. करेक्ट. इथे we had two sisters. याचा अर्थ काय झाला? आम्हाला 2 बहिणी होत्या. आम्हाला 2 बहिणी आहेत. बहिणी आहे? तू अजून त्याच्यातून होत्या. निघाली का बाहेर? अरे Had. ते किती वेळा बोलून झालं. आम्हाला Had 2 बहिणी म्हणजे होत्या. आहे. Had म्हणजे होता, होती, होत्या. राईट ना? हो. हे पाठ करा आधी. परत परत आपली गाडी तिथे येऊन अडकते. त्या वरच्या वाक्यात आणि ह्या खालच्या वाक्यांमध्ये काय आहे आणि काय नाहीये मला कोण सांग? काय फरक आहे? हॅव नंतर मेन वर्ब नाही. आपल्याकडे काय आहे? कडे आहे 3 सेंटेन्स मध्ये खालच्या आणि वरती कडे नाही. हा आता हे प्रत्येक वाक्य खालीचे प्रत्येक वाक्य इकडे हे टिंब ला आहे आणि टिंब कडे आहे असं म्हणते बरोबर. हो. हो. आणि एक जो बिचारा शेवटचा आहे तो काय म्हणतो टिंब हेच सगळं आहे आणि होतं राईट. हा फरक पहिल्यांदा लिहून घ्या. अगोदर एक गोष्ट आणखी समजून घ्या. एक मला गोष्ट कोणतरी बोललं परत एकदा ऐकायची. चला अजून ट्राय करा. वरच्या वाक्यात असं काय आहे जे खालच्या वाक्यात नाहीये किंवा खालच्या वाक्यात असं काय आहे जे वरच्या वाक्यात नाहीये? असं काय आहे? मेन वर्ब. मेन वर्ब नाही हॅव नंतर. हा करेक्ट. या वरच्या सगळ्या वाक्यांमध्ये मेन वर्ब आहे. स्पेशली इथे रिटर्न आहे, इथे टोल्ड आहे, इथे गिव्हन आहे. आदित्य आहे की नाही या प्रत्येक ठिकाणी ऍक्शन 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 Yes. ऍक्शन. हो आहे. याच्यामध्ये ऍक्शन आहे का? चेक आउट करा बरं. चेक करा बरं ऍक्शन आहे का? अरे Action नाही. ऍक्शन पाहिजे होती तर नाहीये. याच्यामध्ये नाहीये. action पाहिजे होती नाहीये. इथे पण नाहीये, इथे पण नाहीये. अरे बाप रे. बघा तुम्हाला समजतंय का? म्हणजे हॅव हॅज हॅड वापरण्याच्या 2 पद्धती. पहिली पद्धत त्याच्या शेजारी ऍक्शन लावा ज्याचा अर्थ होतो लेला लेली लेले. हे आपण कालपासून जे बघतोय ते सगळं. आणि दुसरी पद्धत त्याच्या शेजारी ऍक्शन नसते. किती जणांना कळलं? हात वर करा तिथूनच मला बघू देत. वा शाबास. श्रुती कुठे गेली होती तू? सर माझा जरा नेटवर्क इश्यू होता. जॉईन व्हायला प्रॉब्लेम होत होता म्हणून. बर पाऊस चालू आहे का तिकडे? हो सर. बर ठीक. तर माझं पण सेम होते. व्हिडिओ ऑन केला ना तर थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येते. त्यामुळे व्हिडिओ ऑफ केलाय. नेटवर्क इश्यू मुळे होत आहे ते फक्त. मी तुम्हाला व्हिडिओ पण सप्लाय करतो. काय काळजी करू नका. हा तुम्हाला मी आता एक व्हिडिओ ऑफ करतो फक्त. काय काळजी करू नका. आणि तुम्हाला जे मी पाठवतोय व्हिडिओ पाठवतोय ते मी बघताय की नाही बघताय ना? हो तर बघतोय. येस सर. येस. ओके. आपण बघतो की हॅव हॅज हॅड वापरण्याच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्शन लिहावीच लागते. तिचं पण तिसरं रूप घ्यावं लागतं. तिसरं रूप घ्यायचं असेल तर ईडी लावावा लागतो, ईएन लावावा लागतो. आणि त्यावेळेला ते तिसरं रूप जे आहे ना त्याचा अर्थ असतो लेला लेली लेले. जी पण ऍक्शन असेल, रिटर्न असेल तर लिहिलेलं, टोल्ड असेल तर सांगितलेलं, गिव्हन असेल तर दिलेलं,
असं इथपर्यंत क्लिअर आहे मला वाटतं सगळ्यांना. आणि हो. अलीकडे जे हॅव्हॅज आहे ते नोकर आहे ह्या ऍक्शनचे. ह्या ऍक्शनच्या हाताखाली हा कामाला, ह्या ऍक्शनच्या हाताखाली हा कामाला, ह्या ऍक्शनच्या हाताखाली हा कामाला. तेव्हा त्यांना एवढाच अर्थ आहे फक्त आहे होता, आहे होता, बाकी काही नाही. क्लिअर इथपर्यंत? हो. आता इकडे या. हे आले इथे आय हॅव सम टेन्शन. आता याची मालकच नाहीये. हे आले आय हॅव पेन म्हणायला, माझ्याकडे पेन आहे. त्याची शेजारी मालकच नाहीये. हे आले ही हॅज एव्हरीथिंग, त्याची शेजारी मालकच नाहीये. नाही. तर हे पण आले वी हॅड 2 सिस्टर्स, आम्हाला 2 बहिणी होत्या. मालकच नाही. जेव्हा शेजारी मालक म्हणजे मेन वर्ब म्हणजे ऍक्शनचा थर्ड फॉर्म नाही, त्यावेळेला यांचा अर्थ काय होतो? टिंब ला आहे, टिंब कडे आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? येस सर. येस सर. यस Yes, सर. sir. येस. शाबास. आता फक्त एकच गोष्ट बघा, समजून घ्या. हळूहळू जाऊ आपण, डोंट वरी. समजलं तर खूप छान आहे. आणि माझा हा 25 वर्षांचा अनुभव आहे, मला माहिती आहे. एकदा जर एखादी गोष्ट समजली ना आपल्याला, आयुष्यभरासाठी समजते, आयुष्यभरासाठी. ओके नाही? आणि हो. ज्ञान खूप सुंदर आहे. यस सर. आणि हे जर तुम्हाला कळलं ना मित्रांनो, तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार. कधी कधी आपल्याला ते कधीच कळलेलं नसतं आणि एखाद्या पॉइंटला समजतं आयुष्य, अरे यार मला समजलं, येस मला समजलंय, याच्यापेक्षा मोठा आनंद जगात कोणताच नाही. म्हणून व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला हे बघायचं आहे की याचं निगेटिव्ह करायचं होतं, त्यावेळेला आपण लगेच नॉट लिहिलं त्याच्या शेजारी. लिहिलं की नाही लिहिलं? I have not written this. He has not written this. She has not done this. My father has not told me, given me permission. My father had not done this. लक्षात ठेवा, ज्या वेळेला याचे पप्पा शेजारी असतात ना, याचे मालक, त्यावेळेला याच्या शेजारी गुपचूप नॉट येऊन उभा राहतो, हा हेल्पिंग वर्बच्या शेजारी. पण इथे काय झालंय? पप्पाच गायब झाले, त्यांचे मालकच गायब झाले. मग यांनी काय केलं? हा कोण होता? हेल्पिंग वर्ब आहे ना, हे दोघं तिघ जण हॅव हॅज हॅड आहेत की नाही हेल्पिंग वर्ब? येस. Yes. हो. तर इथे शेजारी मालक नाही म्हटल्यावर काय? स्वतःच बादशाह झाला, स्वतःच लगेच एकदम मालकासारखा वागायला लागला. बघा कसं असतं कधी कधी. एखाद्या मालकाच्याकडे गाडी चालवायला ड्रायव्हर ठेवला, जोपर्यंत मालक गाडीत बसलेले तोपर्यंत ड्रायव्हर एकदम गुपचूप गाडी चालवतो. आणि एक दिवशी साहेब नसले गाडीमध्ये, मग काय विचारा त्याचा थाट, तस का तोच साहेब करतो की मज्जा, हा सगळा थाट करतो, एकदम मालकासाठी मजा करायला बघतो. दुसरी गोष्ट एवढंच नाही, तो त्याच्या हाताखाली दुसऱ्यांना कामाला ठेवतो 2 मिनिटापुरता. चल रे माझ्या बरोबर फिरायला, जा टपरीवरून चहा घेऊन ये, जा टपरीवरून पाणी घेऊन ये, सिगारेट घेऊन ये, तंबाखू घेऊन ये. म्हणजे जो ड्रायव्हर होता इतक्या वेळ, त्यांनी पण त्याच्या हाताखाली दुसऱ्याला कामाला ठेवलं. तुम्हाला समजतं की मी काय सांगतोय? हो. एक जण गाडीचा ड्रायव्हर आहे, त्याचा मालक दुसराच आहे. हा, जो पण त्याचे मालक गाडीमध्ये असतात ना, तेव्हा तो ड्रायव्हर गुपचूप गाडी चालवतो. ज्या दिवशी मालक गाडीमध्ये नाही, त्या दिवशी जो ड्रायव्हर होता ना, तो स्वतःच मालक बनला. त्याला असं वाटायला लागलं माझीच गाडी आहे का? इथे तसं झालंय ड्रायव्हर लोकांचं. मालक नाही ना, हे स्वतःच मालक झाले. मालक म्हणजेच कोण? मेन वर्ब. लक्षात घ्या, ते आहेत कोण? आर्थिका कोण आहेत ते खरे? हेल्पिंग. हेल्पिंग वर्ब. पण शेजारी मालक नाही म्हटलं, स्वतःच कोण बनले? आता Main verb. मेन वर्ब. मेन वर्ब. किती जणांना समजलंय? हात वर करा, हात वर करा. मला समजतंय. शेजारी मालक असले की स्वतःला हेल्पिंग वर्ब. शाबास, सगळ्यांना कळतंय. आणि शेजारी कोणी नसलं की लगेच कोण? स्वतः झालं मालक. आता ह्या वाक्यामध्ये हे स्वतःला मालक म्हणताय. आता मालक, मालक, कळतंय का? येस सर. म्हणजे जॉबला लागताना नोकर म्हणून लागले होते,
आणि एकटेच वाक्यामध्ये आले ना स्वतःला लगेच मालक समजायला लागले. मालक समजण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय त्यांचा? त्यांना असं वाटतं की आता माझ्या पण हाताखाली कोणतरी पाहिजे. मग त्यांनी त्यांच्या हाताखाली एक कामाला ठेवला. नीट समजून घ्या मी काय म्हणतोय ते. इथून पुढचे 10 मिनिटं मी जे सांगणार आहे ते जर तुम्हाला कळलं तर आजचं लेक्चर हे आतापर्यंतच्या लेक्चर मधलं एक महत्वाचं लेक्चर प्रूव्ह होईल. व्यवस्थित समजून घ्या. आपण बघतोय की इथं कोणीच शेजारी मालक नाही, हे स्वतःच मालक बनले. आता नुसते मालक नाही बनले, यांनी याच्या हाताखाली दुसऱ्यांना कामाला ठेवलं नोकर म्हणून. मग आता प्रश्न असा आहे, का हो सर हे स्वतःच हेल्पिंग वर्ब हॅव हॅज हॅड, आता यांच्यापेक्षा खाली कोण राहिलो अजून, नाही का? हे स्वतःच खाली आहेत एवढे, हे स्वतःच नोकर आहे, त्यांच्यापेक्षा नोकर कोण कमी करेल आणि कोण त्यांच्यापेक्षा लहान? हे जर करून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, यांच्यापेक्षा लहान कोण आहे विचारे? डू, डस आणि डीड. यांच्या हाताखाली काम करणार हे 3 जण कोण कोण? डू, डस, डज, डू, डस, डीड. डू, डस, डीड. Did. यांच्या हाताखाली कामाला येणार. नीट समजून घ्या, ही सगळी स्टोरी कोणाची बघतोय आपण? हॅव ची बघतोय, हॅव ची. हॅज आणि हॅड ची नाही. हॅव चेच रूप आहेत ते, हॅव, हॅज, हॅड हे सगळे हॅव चे रूप आहेत 3. मेन कोण आहे दाखवू त्यांच्यातला? मेन विलन कोण आहे? हॅव. मग समजून घ्या, हा जो हॅव आहे ना ते त्याच्या हाताखाली कोणाला कामाला ठेवलं? डू ला. मग डू आणि हॅव झालं. सगळ्यांनी नीट समजून घ्या, हा जो हॅज आहे ना यांनी याच्या हाताखाली कोणाला ठेवलं? Does. डज ला. आता सगळ्यात महत्वाची समजून घेण्याची गोष्ट, जेव्हा जेव्हा हाताखाली नोकर येतील तेव्हा तेव्हा मालक म्हणून फक्त हॅव राहणार. हॅज आणि हॅड मालक नाही राहणार. जेव्हा जेव्हा डू, डज, डीड दिसतील तेव्हा. आणि जेव्हा तो हॅड आहे, हॅड, यांनी याच्या हाताखाली कोण ठेवलं? डीड ला. इथे पण कोण निघलं बाहेर? हॅव. सगळ्यांनी ही गोष्ट समजून घ्या की हॅवच्या हाताखाली डू आला तर त्याची जर जोडी करायची म्हटली तर डू हॅव, म्हणजे मालक कोण आहे त्यांचा? हॅव. मग डू हॅव आहे. हॅज जेव्हा मालक होईल, ऍक्च्युअली तो नोकरच आहे, झाला मालक, त्याची जोडी अशी होणार डज हॅव. उजव्या बाजूला हॅव राहतो, लक्षात घ्या. उजव्या बाजूला हॅज राहत नाही जेव्हा डज येईल. जेव्हा हा मालक बनेल तेव्हा डीड हॅव. म्हणजे प्रत्येक वेळेला उजव्या बाजूला हॅव, हॅव, हॅव. लक्षात घ्या. म्हणजे आणि हे कधी आपल्याला पाहिजे असतं? जेव्हा याचा निगेटिव्ह करायचा, जेव्हा याचा प्रश्न विचारायचा त्यावेळी. आता तर काही दिसत नाही आपल्याला, हे तर लगेच कळलं तुम्हाला एका मिनिटात. वैशाली समजून घे बाळा, हे लगेच कळलं आपल्याला. आय हॅव सम टेन्शन, आय हॅव पेन, ही हॅज एव्हरीथिंग, वी हॅड 2 सिस्टर्स. हा, पण त्याचं नेगेटिव्ह करत असताना मयूर तुमच्या माईकचा आवाज होतोय का? बंद करा मग. ओके आकांक्षा, आता याचं निगेटिव्ह करत असताना मी हे जे काही सांगितलं आता, ज्यांना ज्यांना हे कळलं असणार त्यांनाच याचं निगेटिव्ह करता येईल. कार्तिका तुझा पण माईक बंद ठेव वाटलंस 1 मिनिटासाठी. याचं निगेटिव्ह करताना याचं निगेटिव्हची फोड ही होते, हे पाठ करा आज.
आजच्या आजच करायचे पाठ. हे कधी असतं हे पण सांगतोय मी. जेव्हा हॅव जेव्हा मेन वर्ब असतो तेव्हा. बाजूला लिहून ठेवा वहीमध्ये कुठेतरी. जेव्हा हा कोण असतो मेन वर्ब तेव्हा असतं हे. हा मेन वर्ब आहे, हा मेन वर्ब आहे, हा मेन वर्ब आहे, हा मेन वर्ब आहे ना. तो जेव्हा मालक बनतो ना तेव्हा, जेव्हा तो मालक बनतो तेव्हा त्याच्या हाताखाली डू डज डीड कामाला राहतात. म्हणजे नॉट लावायचा असला यांना नाही नॉट लावायचा. धनश्री, नॉट लावायचा असेल यांना नॉट लावायचा नाही. केतकी, मयूर दादा, दिलीप समजून घ्या. आदित्य, नॉट लावायचा असल्यावर यांना नॉट लावायचा नाही. जेव्हा हे एकटीच दिसतील त्यांचं निगेटिव्ह करायचं असेल तेव्हा ह्याच्या इकडे काय फॉर झाली डू हॅव ना, त्या डू ला नॉट लावावं लागेल आपल्याला. कळतंय का नाही कळतंय? येस कळतंय. येस सर कळतंय. याला लावायचं नॉट, याला लावायचं नॉट, याला लावायचं नॉट आणि उजव्या बाजूला हॅवच राहील. उजव्या बाजूला हॅज आणि हॅड नाही होणार. मग आय हॅव टेन्शन, मला टेन्शन आहे. याच मला टेन्शन नाही असं म्हणायचं असलं आय हॅव नॉट टेन्शन नाही म्हणायचं, किंवा आय हॅव नो टेन्शन असं पण नका म्हणू. आय हॅव नो टेन्शन हे अमेरिकन इंग्लिश आहे. आपण जे शिकतो आहोत ते ब्रिटिश इंग्लिश आहे. नीट समजून घ्या. दोन प्रकारचे इंग्लिश असतात, एक अमेरिकन इंग्लिश आणि एक ब्रिटिश इंग्लिश. भारतामध्ये जे शिकवलं जातं ते कोणतं इंग्लिश आहे? ब्रिटिश इंग्लिश. ब्रिटिश. आपलं राज्य कोणी केलं होतं? अमेरिकन लोकांनी का ब्रिटिश लोकांनी? ब्रिटिश. ब्रिटिश लोकांनी. ब्रिटिश लोकांनी. मग आपल्याकडे जे इंग्लिश आहे त्यांचंच इंग्लिश आहे ना, ते आपल्याकडे आले होते घेऊन सगळ्या गोष्टी. म्हणून त्या रूल्सला फॉलो करत चला. ठीक आहे ना. आपण एक व्हिडिओ पण बनवलाय मी स्पेशली त्याच्यावरती, काय फरक आहे अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश वरती. बघू शकता तुम्ही चॅनलवर जाऊन. आता इथे बघा, आय हॅव टेन्शन, मला टेन्शन नाहीये, मला माहित पाहिजे. सरांनी सांगितलं होतं बरं का, आय हॅवच्या नंतर ऍक्शन नाहीये ना, मग हे डू हॅव हे पाठ करा. हॅव डू हॅव. त्याला नॉट लावल्यावर तुम्ही इथं डू नॉट म्हणा किंवा डोंट म्हणा. आय डू नॉट हॅव टेन्शन किंवा आय डोंट हॅव टेन्शन. एकटा हॅव असल्यावर त्याचं निगेटिव्ह डोंट हॅव होतं. एकटा हॅज असल्यावर त्याचं निगेटिव्ह डझंट हॅव असं होतं. आणि एकटा हॅड असल्यावर त्याचं निगेटिव्ह डिड नॉट हॅव असं होतं. तुम्हाला जर त्याचं शॉर्टकट पाहिजे असेल तर डोंट, डझंट, डिडंट. हा जो डिडंट लिहिलाय मी शेवटी, डिडंट, याला एवढं मोठी उडी मारून जाऊन आदळून डिडंट म्हणण्याची गरज नाही. तुम्ही फक्त म्हणण्यासाठी म्हणजे फक्त बोली भाषेपुरता तुम्ही त्याला काय म्हणू शकता? डिंट. 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 आणि जास्त पॉलिश जेव्हा तुमची लँग्वेज होईल तेव्हा शेवटचा ट जरी नाही म्हटलं तरी चालेल, नुसतं डिंग म्हटलं तरी चालेल. आय डिडंट हॅव, आय डिडंट हॅव. इंग्लिश मध्ये जेव्हा न आणि ट हे दोन अक्षरे एकत्र येतात तेव्हा ब्रिटिश लोक पुढच्या ट चा उच्चार करत नाही. आय डोंट नो एवढं आपण त्याला ट ला दाबून पुढे जातो ना. इंग्लिश लोक मात्र ते सांगताना काय म्हणतात? आय डोंट नो, आय डोंट नो, डोंट नो. ट चा उच्चार करत नाही. इथे पण तुम्हाला पाहिजे तुम्ही ट चा उच्चार न करता पण जाऊ शकता. डोंट, डझंट, डिंट. डोंट, डझंट, डिंट. डिंट म्हणू शकता. पण मेहरबानी करून एवढं लक्षात ठेवा, शेवटी हॅवच म्हणा. आजच्या लेक्चर मधला सगळ्यात महत्वाचा भाग, की जर हे नोकर असतील, यांचे पप्पा शेजारी असतील, यांचे मालक शेजारी असतील, तर हे नोकरांनाच नॉट लावून देणार आहे. आय हॅव नॉट, शी हॅज नॉट, ही हॅज नॉट.
आणि जरी स्वतः पालक बनले असतील आणि मग तुम्हाला निगेटिव्ह करायचं असलं तर इथे मात्र याला आय हॅव नो किंवा आय हॅव नॉट असं म्हणायचं नाही. कार्तिका डोंट हॅव म्हणा, याला डझंट हॅव म्हणा, याला डिडंट हॅव असं म्हणा. समजतंय का? डोक्यावरून चाललंय? समजते सर. समजतं सर. प्रॅक्टिस करायची. बघा, माझ्याकडे वेळ नाहीये असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार? आय डोंट हॅव टाइम. माझ्या भावाकडे वेळ नाहीये कसं म्हणणार? माझ्या भावाकडे वेळ नाहीये. My brother My brother have don't time. have time. My brother doesn't have time. डोंट का डझंट? Doesn't. Doesn't. My brother doesn't have time. माय ब्रदर डझंट हॅव टाइम. आणि माझ्या वडिलांकडे वेळ नव्हता. नव्हता होता नव्हता होता नव्हता. My father didn't have time. शाबास. My father My father didn't didn't have have. My father एकदम हुशार, एकदम didn't बरोबर. have time. कदाचित असं होऊ शकतं की एकदा बघितल्याच्या नंतर थोडस डोक्यावरून जाईल किंवा थोडस हे होईल, परंतु घाबरू नका. पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. नथिंग टू बी वरीड अबाउट इट. ओके, का पारायण करा यांची की हॅव ला नॉट कधी लागतो आणि डोंट हॅव कधी म्हणायचं, हॅज ला नॉट कधी लागतो आणि डझंट हॅव कधी म्हणायचं, हॅड ला नॉट कधी लागतो आणि डिडंट हॅव कधी म्हणायचं. म्हणजे हॅव चे निगेटिव्ह दोन प्रकारे झाले, बरोबर आहे की नाही? हॅव चे निगेटिव्ह दोन झाले ना, एक आय हॅव नॉट आणि एक आय डोंट हॅव. हे सगळे प्रॅक्टिस करा सगळ्यांनी. इकडे हॅव लिहायचं लेफ्टला, याचे दोन निगेटिव्ह लिहायचे, एकदा लिहायचं हॅव नॉट, एकदा लिहायचं डोंट हॅव. खाली लिहा हॅज, त्याच्या शेजारी लिहा डझंट हॅज नॉट आणि परत तुझ्या बाजूला लिहा डझंट हॅव. परत खालची ओळ लिहा हॅड लिहा, त्याचे दोन निगेटिव्ह लिहा. एक निगेटिव्ह काय राहील? हॅड नॉट आणि दुसरा निगेटिव्ह काय राहील? डिडंट हॅव. किती जणांना कळलं मी काय म्हटलं? हात वर करा. शाबास, सगळ्यांना कळलंय. म्हणजे हॅव, हॅज, हॅड दोन दोन प्रकारे निगेटिव्ह करता येतात. हा याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता प्रॅक्टिस करायची. हा, जितकी प्रॅक्टिस करू आपण तेवढं कमी आहे. असं तूप खाल्लं की रूप नाही येणार लगेच एका मिनिटामध्ये, पण त्याची प्रॅक्टिस केली, वाक्य बनवले, म्हणून पाहिले तर आपल्याला लवकर लवकर समजते. हो की नाही? हा, प्रॅक्टिस हो. करून ठेवा. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण आणखी थोडं छानपैकी काहीतरी शिकू. हा, चला रजा घेऊयात, काळजी घ्या. हा, तर स्क्रीनशॉट घेऊ द्या ना. तर स्क्रीनशॉट घेऊ द्या. घ्या घ्या.